नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की उन्हाळ्याच्या दिवसात आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी काय प्यावं आणि काय पिऊ नये. कारण उन्हाळा आला की ताक छान वाटतं. आंब्याचा शेक आवडतो आणि आपली आवडही बदलते. आणि नकळत आपण असं काहीतरी पितो ज्यामुळे आपली किडनी वेगाने खराब व्हायला लागते. म्हणून जर आपण आज उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच समजून घेतलं की कोणती गोष्ट आपण थंड भरून पिऊ शकतो आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला अजिबात हात लावायचा नाही, तर आपली किडनी खराब होण्याची शक्यता कमी होते. तर सुरुवात करूया सर्वात आधी ताकापासून. आता त्यात बनतं दह्यापासून. दह्यात असतात लॅक्टोबॅसिल्स जे लॅक्टिक ऍसिड तयार करतात. म्हणजेच कमी प्रमाणात आपल्याला ताकामध्येही लॅक्टिक ऍसिड आढळतं. जेव्हा आपण ताकाचं सेवन करतो, तेव्हा लॅक्टिक ॲसिड आपल्या शरीरात जातं आणि हेच लॅक्टिक ॲसिड आपला रक्त आणखी आम्लीय ॲसिडिक बनवतं. आता जेवढेही पेशंट्स याच नलवर आधीपासून पाहत आहेत, त्यांना माहिती आहे की आपली मूत्रपिंड, किडनी फक्त क्रिएटिनिन, युरिया किंवा युरिन तयार करत नाही, बाहेर टाकत नाही, तर ती ॲसिडही बाहेर टाकते. जेव्हा तुमची किडनी खराब होत आहे, तेव्हा ॲसिड तुमच्या शरीरातून बाहेर जाऊ शकत नाही. जेव्हा ते बाहेर जाऊ शकत नाही, तेव्हा ते शरीरात साठतं. आता ते आधीपासूनच साठलेलं आहे कारण किडनी तर खराब होत होती आणि आता तुम्ही वरून लॅक्टिक ॲसिड टाकलं तर काय होईल? ॲसिडिक नेचर वाढलं. याचा परिणाम असा होतो की किडनी वेगाने खराब व्हायला लागते. आपल्या रक्तात जे बायकार्बोनेट आयन्स आहेत, ते कमी व्हायला लागतात आणि आपली डिटर्जंट स्पीड वाढते. शरीरात मेटाबॉलिक ॲसिडोसिस सुरू होतो. याच कारणामुळे धी असो, ताक असो, लस्सी असो, हे बंद करायला सांगितलं जातं की तुम्ही हे घेऊ नका, कारण यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. दुसरं कारण असंही आहे की हे सगळे द्रव आहेत. तर जर एखादा किडनी फेल्युअर रुग्ण अनावश्यकपणे आपल्या शरीरात जास्त द्रव घेत असेल आणि ते किडनीला बाहेर टाकायला लावेल, तर किडनीवर ताण येतो आणि हा ताण आपण किडनीवर देऊ इच्छित नाही. याच कारणामुळे आपण द्रवाचे प्रमाण नियंत्रणात ठेवायला आवडतो. दुसरी गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे गोशेक. आता गोशेक ही अशीच एक गोष्ट आहे जी उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. प्रत्येक घरात बनायला सुरुवात होते कारण आंबा देखील येतोय. आंबा टाकलात तुम्ही दुधात आणि बनवलात गोशेक संपूर्ण कुटुंबासोबत एन्जॉय करा. पण हा गोशेक किडनी फेल्युअर असलेल्या रुग्णासाठी पुन्हा एकदा हानिकारक ठरतो आणि इतका नुकसान करतो की क्रिएटिनिनचे स्तर आठवड्याला वाढायला लागतात. एक आठवडा आधी 4 होते, थेट ते 5 किंवा 6 होत आहे. आता हे समजून घेणं गरजेचं आहे की असं का होतंय? तेच कारण. तुमच्या दह्यात काय होतं? लॅक्टिक आम्ल. तुमच्या आंब्यात काय असतं? ascorbic ॲसिड, सिट्रिक ॲसिड आणि टार्टारिक ॲसिड. तिन्ही ॲसिड आहेत ना. हे तुमचा पीएच कमी करतील. मेटाबॉलिक ॲसिडोसिस सुरू होईल आणि किडनी खराब होण्याची जी प्रवृत्ती आहे, ती वेग पकडते आणि आपली किडनी आपल्या अपेक्षेपेक्षा जलद खराब व्हायला लागते. आता असं नाही की हे फक्त आंबट पदार्थांमुळेच होतं. संतरा, मोसंबी, किनू, आंबा, लोणचं, चटण्या आहेत ना, हे इतर गोष्टींमुळेही होत ज्या ॲसिडिक नसतात. ज्यात सर्वात वरती येते ती म्हणजे चहा. कारण भारतात चहा खूप प्यायला जातो. म्हणून जे पेशंट्स चहा पीत असतात, ज्यांचा क्रिएटिनिन लेव्हल 4च्या पुढे गेला असतो, त्यांची किडनी खूप वेगाने खराब होत असते. ते औषधं घेत असतात, तरीही लेव्हल वाढतच असतो, कारण आपल्या शरीरात चहामुळे ॲसिड तयार होऊ लागतं. पहिली गोष्ट, आता असं का होतं? कशासाठी होतं? मला माहीत नाही. पण आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये हे लक्षात घेतलं आहे, की जेव्हा कुणी पेशंट चहा पीत असतो, किडनी फेल्युअरचा, क्रिएटिनिन लेव्हल 4च्या पुढे गेला असतो, तोपर्यंत तो चहा बंद करत नाही, तोपर्यंत ती स्थिती स्थिर होत नाही. म्हणून माझा सल्ला सर्व किडनी फेल्युअरच्या पेशंटना आहे, की चहा आणि कॉफी दोन्हीचं सेवन आपल्याला बंद करावं लागेल, जर आपली किडनी खराब होत असेल तर. आणि चहासोबत अजून एक तोटा असा आहे, की चहामध्ये काही असे फ्लेव्होनॉइड्स असतात, जे आयर्नच्या शोषणाला अडथळा आणतात. म्हणजेच माझ्या शरीरात किडनी खराब झाल्यामुळे रक्ताची निर्मिती कमी होत आहे. ठीक आहे, माझं हिमोग्लोबिन 8 आहे, 9 आहे, 7 आहे, जे काही लेव्हल आहे. मी चहा पीत असतो तेव्हा जेवणात असलेला आयर्न, जो माझ्या आतड्यांमधून शोषून माझ्या रक्तात यायला हवा होता, तो येऊ शकत नाही. कारण मी जेवणानंतर कुठल्यातरी प्रकारे चहा किंवा कॉफी घेतो. म्हणून तुम्हाला चहा आणि कॉफी 2 कारणांसाठी बंद करावी लागते. एक म्हणजे आयर्नचं शोषण चांगलं व्हावं. दुसरं म्हणजे शरीरात अनोळखी प्रकारे आम्लाची निर्मिती जास्त होऊ नये आणि आपला क्रिएटिनिन वेगाने वाढू नये. आणखी काय लक्षात ठेवायचं म्हणजे जेव्हा कधी मला वाटतं की मला खूप उष्णता जाणवते, काहीतरी प्यायचं आहे, खूप तहान लागली आहे,
काहीतरी गोड प्यायचं आहे, तेव्हा मी नेहमी माझ्या पेशंटला सल्ला देतो की त्यांनी काय करावं. थोडं थंड दूध घ्यावं. 1 कप, जास्त नाही, फक्त 1 कप थंड दूध. फ्रिजमध्येही चालेल. थोडं हलकं थंड करून घ्या ते. जर तुम्ही ते घेतले तर काही हरकत नाही. त्यात थोडीशी साखरही घालू शकता आणि काही सरबत घालायचं असेल, खसखस घालायचं असेल किंवा रोहफझा घालायचं असेल, तर तेही घालून घेऊ शकता. पण एवढं लक्षात ठेवा की दूध 1 कपपेक्षा जास्त नसावं आणि सरबत अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त नसावं. हळू-हळू घोट-घोट पीत गेला तर तुमची तहान पूर्णपणे भागेल. पण जर पटकन प्यायला तर तहान भागणार नाही. ठीक आहे, हे मी तुम्हाला परवानगी देऊ शकतो. पण याशिवाय कोणत्याही प्रकारचा मोशेक, लस्सी, ताक हे सगळं पूर्णपणे बंदच राहील कुठल्याही परिस्थितीत. यासोबतच तुम्ही ज्या सगळ्या आंबट गोष्टी खाता जसं की आंबा, लोणचं, किनू, संत्रं, मोसंबी, सगळे आंबट फळं, हे ना खायचं आहे ना त्यांचा रस प्यायचा आहे. कारण जसं-जसं तुम्ही हे खाल, तसं-तसं तुम्हाला त्रास होईल. उसाचा रस. रुग्ण विचारतो, "उसाचा रस चालेल का?" उसाचा रस नाही. तुम्ही प्रयत्नही करू नका. उसाचा रस प्यायल्यावर तुमचं पोटॅशियम वाढायला सुरुवात होईल. मी तुम्हाला ज्या गोष्टींना मनाई करतो, त्यामागे कारण आहे की त्या का मनाई आहे. फक्त परहेज म्हणूनच मनाई केलेली नाही. म्हणून त्या कारणाला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि उन्हाळ्यात चुका करू नका. कारण उन्हाळ्यात खाण्यापिण्यामुळे क्रिएटिनिन खूप वेगाने वाढतो. माझी अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या शरीरातील उष्णता कशी शांत ठेवायची हे समजले असेल आणि हे करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या हेही तुम्हाला कळले असेल. तरीही मनात काही शंका असेल, काही विचारायचे असेल तर अगदी स्वागत आहे. तुम्ही येऊन भेटूही शकता. डॉक्टरांची संपूर्ण टीम आहे. त्यांच्याशीही बोलू शकता आणि याचसोबत मी तुमच्याकडून परवानगी घेऊ इच्छितो. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.